नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, येत्या काही 1-2 दिवसात पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्राधान्यक्रम भरताना उमेदवारांकडून होणाऱ्या सामान्य चुका कळतच नाही. आज मी तुम्हाला अशा 10 चुका सांगणार आहे, ज्या दरवर्षी हजारो उमेदवार नकळत करतात आणि या चुका तुमच्या आवडत्या शाळेची संधी देखील हिरावून घेऊ शकतात. अनेक जणांचा गैरसमज असतो की पहिला प्रेफरन्स भरला म्हणजे तीच शाळा मिळणार, पण प्रत्यक्षात पवित्र पोर्टलची प्रक्रिया वेगळीच असते. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरणासह समजून घेणार आहोत. प्रेफरन्स योग्य कसा द्यावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि निवडीची शक्यता कशी वाढवावी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेशनला. आणि हो, जर अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. बघा मित्रांनो, पहिली सर्वात महत्त्वाची चूक विद्यार्थी काय करतात ती म्हणजे अधिकृत सूचना न वाचणे. ही सर्वात महत्त्वाची चूक आहे मित्रांनो. अधिकृत सूचना न वाचणे म्हणजे नेमकं काय न वाचणे? जर आता पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात होणार आहे, भरतीची जाहिराती येतील, मार्गदर्शक सूचना येतील, पात्रतेचे निकष येतील, या सर्व गोष्टी जेव्हा प्राधान्यक्रम सुरू होतील तेव्हा सूचना पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध होतील. त्या सूचना योग्य काळजीपूर्वक काही विद्यार्थी हाताळत नाही. म्हणून सूचनांचं तंतोतंत पालन करावं की प्रेफरन्स कसे लॉक करावे, कसे प्राधान्यक्रम द्यावे, या सर्व गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, म्हणून जागा तुमची कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. ही बाब महत्त्वाची आहे. म्हणून अशा चुका टाळाव्यात की सर्वात अगोदर प्राधान्यक्रम जेव्हा जनरेट करायच्या सूचना आल्या त्या सूचना वाचायच्या, जाहिराती समजून घ्यायच्या, मग प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात करायच्या. ही आपली झाली पहिली चूक. आता दुसरी चूक नेमकं विद्यार्थी काय करतात ते बघूया. बघा मित्रांनो, फक्त घराजवळच्या शाळांना प्राधान्य देणे ही चूक अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. बघा, प्रत्येकाला घराजवळ नोकरी हवी असते. प्रत्येकाला घराजवळ नोकरी हवी असते, पण फक्त त्याच भागातील शाळा निवडल्यास काय होतं? स्पर्धा वाढते. त्यामुळे आपल्या घराजवळ प्रेफरन्स देताना, आपल्या जिल्ह्यात प्रेफरन्स देताना सर्व जागा व्यवस्थित चेक करून घ्या मित्रांनो. आपली कॅटेगरीची जागा चेक करा. या सर्व गोष्टींचा विचार करून मगच प्रेफरन्स द्यावा, अन्यथा इतर योग्य पर्यायांचा विचार करावा. अशा पद्धतीने जर आपण चुका टाळल्या तर आपले सिलेक्शन नक्की होईल मित्रांनो. म्हणजे प्राधान्यक्रम देताना जर आपल्या गावाजवळ, घराजवळ, जिल्ह्यात नोकरी हवी असेल तर अशी चूक टाळा मित्रांनो. फक्त जर आपले मार्क्स चांगले असतील आणि तिथं जागा अवेलेबल असतील, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तिथं प्राधान्यक्रम द्यावा. अन्यथा मित्रांनो, लांब जायला काहीही हरकत नाही. म्हणून ही चूक जर टाळली तर नक्की तुम्हाला मास्तर होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो. या चुका जर आपण कमी कमी करत गेलो तरी आपलं भविष्यातलं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार मित्रांनो. आता बघा, तिसरी चूक म्हणजे काय? मेरिटचा अंदाज न घेणे. मित्रांनो, ही पण देखील अत्यंत महत्त्वाची चूक आहे की आता आपल्या सर्व याद्या मार्कांच्या सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत, बरोबर? म्हणजे कॅटेगरी वाईजचे लिस्ट आहेत, रँक वाईज लिस्ट आहेत. या सर्व गोष्टींचा आपण अगोदर मेरिटचा अंदाज घ्यावा. म्हणजे आपल्यावरती किती मेंबर आहेत, आपल्या खाली किती मेंबर आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करा. मागच्या भरतीमध्ये जे झालेलं आहे त्यांचा अभ्यास करा. मगच प्रेफरन्स द्यायला सुरुवात करा मित्रांनो. यामुळे काय होणार? तुमचे गुण, मागील भरतीचे कल आणि उपलब्ध यांचा विचार करून तुम्ही जे प्राधान्यक्रम देणार मित्रांनो, म्हणून तुमचं सिलेक्शन नक्की होणार आणि त्याच्यामुळे तुम्ही भरतीपासून लांबच जाणार नाही. अशा पद्धतीने अशा ज्या चुका टाळल्या मित्रांनो तरच आपलं सिलेक्शन नक्की होणार आहे मित्रांनो. आता बघा, सर्वात महत्त्वाची चूक मित्रांनो काय होते ती म्हणजे रिक्त पदांची माहिती न पाहणे. ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक आहे मित्रांनो. या चूक आपल्याला कळत नाही, पण ही मोठी चूक होत जाते मित्रांनो. आता बघा, काही उमेदवार शाळेचे नाव पाहून प्राधान्यक्रम देतात, पण त्या शाळेत प्रत्यक्ष जागा किती आहेत हे तपासत नाहीत. म्हणून प्रेफरन्स देताना हे चूक टाळा. अगोदर आपल्या जवळच्या शाळेत किंवा जिल्हा परिषदेमध्ये जागा आहेत का हे तपासा. आपली कॅटेगरीची जागा आहे का? समांतर आरक्षण बघा, महिला असतील तर त्यांच्या महिलाचं जागा आहेत का? या सर्व गोष्टी चेक करा मित्रांनो. मगच प्रेफरन्स द्यायला सुरुवात करा. या चुका टाळल्या
तरच आपलं सिलेक्शन परफेक्ट होईल मित्रांनो. म्हणून प्रत्येक शाळेतील रिक्त पदांची अचूक माहिती घेऊनच प्राधान्यक्रम जनरेट करा मित्रांनो. या चुका तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो. म्हणून महत्त्वाच्या चुका आहेत मित्रांनो. या चुका अत्यंत लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक त्याची अंमलबजावणी करा. आता बघा मित्रांनो, 5वी चूक काय असते? मोजकेच प्राधान्यक्रम निवडणे. अनेक उमेदवार फक्त काही शाळा किंवा काही पेपर्स निवडतात. जर त्या सर्व शाळांमध्ये तुमच्या मेरिटनुसार जागा मिळाली नाही तर तुमची निवड होण्याची शक्यता कमी असते. लिमिटेड प्रेफरन्स अशाच उमेदवारांना निवडावा ज्यांचे मार्क चांगले आहेत. त्यांना कमी निवडले तर काही हरकत नाही, परंतु बाकी उमेदवार जे बॉटम लेवलला आहेत, जसं 120च्या खाली आहेत, 130च्या खाली आहेत, अशा उमेदवारांनी जेवढेही 100 प्राधान्यक्रम आहेत मित्रांनो, ते त्या अगोदरच लिमिटेड प्रेफरन्स आलेले आहेत. आणि त्यामधून जर आपण म्हटलं मला इकडे जायचं नाही, मला तिकडे जायचं नाही, मला इथं नोकरी करायची नाही, मला तिथे नोकरी करायची नाही, या गोष्टीचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर आपलं सिलेक्शन आणि आपण भरतीच्या बाहेर पडू शकतो मित्रांनो. म्हणून मोजके प्राधान्यक्रम ज्यांना द्यायचे असतील त्यांना चांगले हायेस्ट मार्क असतील त्यांना काही हरकत नाही. पण जे बॉटम लाईनवरती आहे, जे मीडियम लेवलला स्कोअरला आहे, त्या विद्यार्थ्यांनी मोजके प्राधान्यक्रमाच्या भानगडीत पडू नये मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये मी कुठेही नोकरी करणार असा विचार करून प्राधान्यक्रम द्या आणि पूर्ण 100चे 100 विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते तुम्ही देऊन टाका मित्रांनो. असे जर आपण नियोजन केलं मित्रांनो तर आपल्याकडून ह्या चुका होणार नाही आणि आपण शिक्षक बनण्यापासून वंचित राहणार नाही. 6वी चूक विद्यार्थी काय करतात ती म्हणजे सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो, अफवावर विश्वास ठेवणे. मला ही शाळा घेऊ नका, ती शाळा घेऊ नका, अशा सोशल मीडियावर हा जिल्हा भरू नका, तो जिल्हा भरू नका, असा सोशल मीडियावर अफवांचा बाजार मांडलेला असतो मित्रांनो. मग आपण काय करतो? घाबरून जातो, आपले मानसिक खच्चीकरण होते, त्याच्यामुळे आपण गोंधळून जातो, मग प्रेफरन्स द्यायला सुरुवात करून टाकतो. म्हणून मित्रांनो, अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती आहे त्याच्यावरच विश्वास ठेवा. म्हणजे पवित्र पोर्टल जे नियमावली दिली आहे, मेरिट तुमच्याकडे आहे, कॅटेगरी वाईज तुमच्याकडे लिस्ट आहे, या सर्व गोष्टीचे ॲनालिसिस करा, मगच प्रेफरन्स द्यायला सुरुवात करा. मग आमकं सांगतो इथं या जिल्ह्यामध्ये जागा भरू नका, तिथं चान्सेस कमी आहेत, पण तशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका मित्रांनो. अत्यंत बारीक ॲनालिसिस करा. ज्याने बारीक ॲनालिसिस केलं तो भरतीमध्ये डायरेक्ट शिक्षक म्हणून जॉईन होईल मित्रांनो. हे लक्षात ठेवा. म्हणून कोणत्याही प्रकारे अफवावर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. चला तर मग 7वं प्रेफरन्स आपला चूक बघूया आपण, घाईघाईत निर्णय घेणे. आता काही जण बघा डायरेक्ट पेपर्स आले, चला तर पेपर्स देऊन टाकू, घाईघाई निर्णय घेऊन टाकतात. हा सर्वात ही चूक महत्त्वाची महिलासाठी आहे मित्रांनो. जर महिला कर्मचारी असतील, महिला ज्यांना आता शिक्षक व्हायचे असेल भावी, त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करूनच प्राधान्यक्रम द्यावा. जर समजा काही मुंबईची महिला असेल आणि तिला गडचिरोलीला जायचं नसेल, मग तिला प्रेफरन्स देऊन काही फायदा आहे का? नाही, उगाच त्यांचा एक प्रेफरन्स वाया जाईल मित्रांनो. म्हणून तुमच्या कुटुंबासोबत प्राधान्यक्रम भरताना सर्व कुटुंबाची चर्चा करा. भविष्यातील सोयी लक्षात घ्या मित्रांनो. सर्व व्यवस्थित चर्चा करून घ्या कुटुंबाशी, की एवढ्या लांबचे मला पेपर्स आले आहेत, मी तिथं जाऊ का? मी तिथं नोकरी करण्याची, नाहीतर तुम्ही पेपर्स देऊन टाकणार, तुम्ही तिथं जाणारच नाही, दुसऱ्याचे देखील नुकसान होईल. म्हणून घाईघाईत पेपर्स देऊ नका मित्रांनो. अगोदर चर्चा करा, सर्व सहमत करा, 2-4 दिवस जाऊ द्या, मगच पेपर्स द्यायला सुरुवात करा. अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर्स द्यायची ट्रॅजेडी केली मित्रांनो, नक्की तुमचं यश येईल मित्रांनो. आता 8वी चूक काय करतात मित्रांनो बघा, फक्त एकच जिल्ह्यात प्राधान्य देणे. ही पण देखील एक महत्त्वाची चूक आहे मित्रांनो. काही विद्यार्थ्यांचा समज असा असतो की मला ह्याच जिल्ह्यामध्ये नोकरी करायची, मला त्या जिल्ह्यामध्ये जायचंच नाही. पण मित्रांनो, जर समजून घ्या आपल्याला सुरुवातीला 100 लिमिटेड प्रेफरन्स आहे विदाउट इंटरव्ह्यूचे, आणि त्यामध्ये तुम्हाला मार्क लेवल बॉटम लेवलला आहेत. ज्यांना मार्क जास्त आहेत त्यांचं काही नाही, त्या एक जागेवर पण तिथं सिलेक्शन होऊन जाईल. पण तुम्ही ज्या बॉटम लेवलला आहेत त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये मी कुठेही नोकरी करणार, मी शिक्षक बनणार म्हणजे शिक्षक बनणार, अशा गोष्टींचा विचार करून मित्रांनो, जर तुम्ही प्रेफरन्स दिले, सर्व अभ्यास करून, तुमच्या कॅटेगरीचा अभ्यास करून, तुमच्या प्राधान्यक्रमाचा अभ्यास करून, तुमच्या मेरिटचा अभ्यास करून, नंतर तुम्ही प्रेफरन्स दिले आणि कुठेही जायची तुम्ही तयारी ठेवा मित्रांनो, तुमचं यश नक्की राहील मित्रांनो. आता बघा 9वी आणि चूक म्हणजे नेमकं काय आहे मित्रांनो, अंतिम तारखेपर्यंत थांबणे. आता ही सर्वात महत्त्वाची चूक आहे मित्रांनो. आता बघा पेपर्स द्यायला सुरुवात होतील, नंतर मी म्हणू आहे टाईम भरपूर, 31 तारखेपर्यंत मुदत आहे, 3 तारखेपर्यंत मुदत आहे, 4 तारखेपर्यंत मुदत आहे, माझ्याकडे आहेत भरपूर दिवस आहेत माझ्याकडे आणखी. अशा विचार जेव्हा
तुम्ही करता मित्रांनो, तेव्हा शेवटच्या दिवशी तुम्ही फॉर्म भरायला म्हणजे प्रेफरन्स द्यायला सुरुवात करतात. मग तेव्हा सर्व डाऊन होते. मग तुमची घाई गडबड होते मित्रांनो, तुमचे पेपर्स चुकतात. अशा पद्धतीने तुम्ही अंतिम तारखे येईपर्यंत थांबू नका. शेवटच्या दिवशी सर्वच्या ताप येतो. त्यामुळे प्राधान्यक्रम वेळ आधीच भरा आणि ही चूक टाळा मित्रांनो. ही चूक जर तुम्ही टाळली तर तुमचं सिलेक्शन नक्की होईल. तुम्हाला शिक्षक बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्ही अंतिम तारखेपर्यंत मी शेवटपर्यंत थांबले तर सर्वांचा ताण झाला आणि मुदत वाढली नाही तर तुम्हाला देखील त्रास होऊ शकतो मित्रांनो. म्हणून अंतिम तारखेपर्यंत थांबू नका. ही चूक टाळा आणि मध्यंतरी 2-4 दिवस 5-6 दिवस गेल्यानंतर पेपर्सला सुरुवात करा. ओके. आता 10वी महत्त्वाची चूक म्हणजे फायनल सबमिट करण्यापूर्वी तपासणी न करणे. आता बघा मित्रांनो, तुमचे पेपर्स जर झालेले आहेत, सर्व पेपर्स भरले गेलेले आणि डायरेक्ट सबमिट करून टाकले, असं करू नका मित्रांनो. त्याची प्रिंट काढा किंवा त्याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका. सर्व एक बाबी चेक करा. मी याला प्राधान्यक्रम दिलेला आहे, हे योग्य आहे का? मी याला प्राधान्यक्रम दिला आहे, त्याला हे योग्य आहे का? ह्या गोष्टी तुम्ही करू नका. फक्त ह्याच गोष्टी करा. सर्व एक गोष्टी चेक करा. मी ज्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिला आहे तो त्याच प्रेफरन्सवरती आहे का? या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर म्हणूनच फायनल सबमिट करा मित्रांनो. कारण की तुम्ही आणखी अनलॉक करणार, आणखी ते राहून जाणार. ह्याच्यामुळे काय होतं, तुमची भरती प्राधान्यक्रम म्हणजे फक्त एक शाळेची यादी नसते मित्रांनो. तो तुमच्या भविष्याच्या नोकरीच्या ठिकाणाचा निर्णय असतो. त्यामुळे प्रत्येक पर्याय विचारपूर्वक निवडा आणि अंतिम सबमिट करण्यापूर्वी तपासणी व्यवस्थित करा मित्रांनो. ओके. बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि VM स्टडी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलबद्दल आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो, व्हिडिओ प्रत्येक गरजू अभियोग्यता धारकपर्यंत नक्की पोचवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.